छोड़ दिया सर। तो उसको भी कोई और ने उसका हेल्प किया था सर। नहीं, वो ठीक है। आप चाह क्या रहे हो? आप मतलब आपको नौकरी के लिए बोला है, तो क्या मेरे से क्या चाह रहे हो आप? तो सर मुझे वो चौकसी कक्षा का जगह मुझे दिला दीजिए सर। नहीं भाई, मैं वो राइट पर्सन नहीं हूँ। आपको इंटरव्यू देना पड़ेगा। नहीं आपको तो इंटरव्यू दिए क्या आपने? नहीं, मैंने उनके साथ उनके पास में गए थे सर, पर वो बोले कोई बड़े लोग से मिलो, फिर मुझे वो लोग अगर बोल देंगे तो हम कर देंगे, ऐसे बोले थे उन लोग। तो क्या प्राइवेट हॉस्पिटल है क्या वो? नहीं नहीं, गवर्नमेंट है। गवर्नमेंट हॉस्पिटल किसी के बड़े बोलने से होता है कि मुझे आइडिया नहीं है ये सब। नहीं ना सर, लेकिन वो कैसा वो जो मेरा दोस्त था ना, उसको मुझे उसको माँ बाप नहीं थे सर। इस कारण से उसका कोई सपोर्ट नहीं था, इसके लिए वो मुझे कोई वो आपने नाम सुना होगा ना सर, वो शंकर जी पापड़कर करके नाम है। तो तो उनके माध्यम से उनके माध्यम से वो लगा था फोन सर। लगा था सर। नहीं नहीं, मुझे नहीं समझ में आ रहा है। माफ करिए, मैं इसमें आपको कुछ गाइडेंस नहीं कर पाऊंगा, क्योंकि गवर्नमेंट जॉब किसी के कहने पर कैसे लगेगा? उसकी तो कुछ प्रोसीजर होंगी, उसके फॉर्म भरने होंगे, नहीं उसकी इलेक्शन होगा, सिलेक्शन ट्रायल होगा, फिर नामों की लिस्ट होंगी। हाँ, अब ये लिस्ट लगने के बाद अगर 10 लाख नामों की लिस्ट है, तो बहुत बार पहचान से या कुछ फॉर्मेलिटीज पूरी करने से वो जॉब लगते हैं। लेकिन बिना फॉर्मेलिटी पूरी किए वो कैसे करेंगे? नहीं ना सर, पर मैं वहाँ पे गया था ना सर, लेकिन वो जो डोंगरे डॉक्टर है करके नाम है, वो आंखों का मुझे सर्टिफिकेट वगैरह निकालता वो। तो हम्म। तो वो हमको बोल रहे थे कि पहले वो जो लड़का लगा था, तो वो जाने के बाद में हमको बोला था कि यहाँ पे एक जगह खाली है, तुम कोशिश करो, लग जाएगा, ऐसा बोल रहे थे। कोई म्हणजे कोई भाई म्हणजे कोई लोग रहा तो उनके मध्य उनके बस ठीक है, उनके चलो बात करते हैं आगे। तो नाम बताओ हॉस्पिटल का। इरविन हॉस्पिटल। क्या है? इरविन हॉस्पिटल, इरविन। स्पेलिंग बोलो। आई हम्म। आर हम्म। IRA VIN। अमरावती। अमरावती इरविन हॉस्पिटल। इरविन हॉस्पिटल। शासकीय रुग्णालय। हाँ शासकीय। वो उसको 12वीं के बेस पे लगाया गया था सर। अच्छा, इसमें मेडिकल दिव्यांगों की तपासनी वगैरह होती है? हाँ हाँ। दिव्यांगों की तपासनी होती है, आपातकालीन सेवा, शस्त्रक्रिया, सर्वसाधारण तपासनी। दिव्यांग प्रमाण पत्र भी यहीं पे बनता है, यूडीए का। तो इसमें आपको लगना है, क्या पोजीशन हाँ, खाली है यहाँ पर? वहाँ पे चौकसी कक्षा के लिए मुझे जैसे कि वार्ड नंबर किसी कोई लोग आए तो उनको बताना, मैं उनको वार्ड नंबर बताना कि दिव्यांग सर्टिफिकेट कहाँ बनता है, उनका नंबर मुझे अभी पहले पहले 21 नंबर भी बनता था, लेकिन अभी उन लोग का सेटलमेंट चेंज हो गया, अभी 14 नंबर भी बनने लग गया। अच्छा अच्छा। तो पहले जो व्यक्ति मुलगा लड़का रखा था, वो क्या दिव्यांग था क्या? हाँ वो भी ब्लाइंड ही था। अच्छा। तो वो पर किसके रेफरेंस से लगा था वहां पर? वो शंकर जी पापड़ करके नाम वहां से लगा था। अच्छा, इसकी प्रोसीजर क्या है आगे बढ़ने की फिर? इसकी प्रोसीजर कुछ नहीं, इसकी प्रोसीजर ऐसा है कि तुम तुम कई और से कोई लोगों से अच्छे बड़े लोगों से मिलो, वो हम्म। लोग तुम्हारा सेटिंग लगा देंगे, ऐसे बोल रहे थे। सेटिंग लगा देंगे? कैसी सेटिंग? जॉब जॉब के लिए तुम्हारा वो हमारे HR से वो बोल देंगे, तो वो तुमको लगा देंगे, ऐसे बोले थे।
तो यहाँ पर किसके साथ बात करनी पड़ेगी? वो उनके बड़े डॉक्टर के पास साथ में, कौन उनका से जो बड़े डॉक्टर? मतलब कौन? डीन? किसके साथ बात करनी पड़ेगी? उनका उतना नहीं पता सर, लेकिन ठीक है। हम्म, मेरे लिए तो ये मुश्किल है, लेकिन मैं कोशिश 100% करता हूँ। हाँ लेकिन नहीं, वो पहले लगा था सर, लेकिन उसका बीबी, उस उन लोग का शादी हो गया तो उसके बीबी स्टॉप सिलेक्शन पे लगे, तो इसने वो नौकरी छोड़ दिया सर। अभी वो खाली है क्या पोजीशन? अभी वो पोजीशन खाली है। ठीक है। तो मेरे पास कोई पावर नहीं है ना, पावर होता था तो बहुत सारे काम इस चुटकियों में करते थे। हो, ऐसे। अभी कैसा है सर, देखो अभी कैसा है चलो मेरा अभी एक काम करो, बहुत सारे लोग जुड़े हुए हैं यहाँ पर, मैं तुमको सलाह देता हूँ, ऐसा करो। हो, मुझे ईमेल पर एप्लीकेशन करो ये, मेरा ईमेल लिखा हुआ है यहाँ पर। हो, उस हॉस्पिटल में जाओ फिर से, या किसी को भेजो, और किसके साथ बात करनी है, हु इज द राइट पर्सन, हाँ हाँ, जो कौन सा व्यक्ति है जिसके साथ बात करने से तुम्हारा काम बन सकता है, उसका, उस व्यक्ति का नाम, नाम और संपर्क नंबर। हो, उस व्यक्ति का नाम, क्योंकि तुम्हारी बात सही है। हो, 4% का जो कोटा होता है हो, दिव्यांगों का, उस कोटे से तुम्हारा सिलेक्शन हो सकता है, जिसमें जिसमें इस पोजीशन के लिए जो है, हो, लोकोमोटर डिसेबिलिटी, हियरिंग इम्पायरमेंट, लो विजन, ब्लाइंडनेस, अदर बेंचमार्क डिसेबिलिटी, इस तरह के जो लोग हैं इस पोजीशन पर ज्वाइन हो सकते हैं। हो, इसके लिए 40% एंड अबव की डिसेबिलिटी होनी चाहिए। हो। ठीक है, तो इसमें तो आपका बैठ रहा है, बिकॉज यू आर 100% ब्लाइंड। तो नहीं सर, पण 100% ब्लाइंड है तभी भी मुझे पता है सर, वो म्हणजे वहाँ का जो सिच्युएशन वगैरह सब पता है सर। नहीं नहीं, म्हणजे व्हाट आई एम सेइंग टू यू, आई एम सेइंग पॉजिटिवली कि आप उसमें बैठते हो, ऐसा मेरा कहना है। हो, आप उस क्राइटेरिया में बैठ रहे हो, बिकॉज क्राइटेरिया इज 40%। हो, ठीक है, सो जस्ट डू वन थिंग, ये अप्लीकेशन करो मुझे मेरे ईमेल पे, हो, ईमेल पर, और जो शासकीय अधिकारी है किसके साथ बात करनी है, हु इज द राइट पर्सन, उसका नाम और नंबर मेरे साथ शेयर करो। हो, हो, और एक एप्लीकेशन बनाकर जो है, लोकल स्थानीय आमदार जो है, हाँ हाँ। तो सर हमारा आमदार तो सर मुंबई में ही रहते सर, वो तो गांव में रहते ही नहीं सर। कौन है आपके आमदार? वो केवल राम काड़े। हम्म। ओ, केवल राम काड़े। केवल? हो, भैया आपका क्या है ये? जिला अमरावती है ना? हो, जिल्हा अमरावती है। तहसील कौन सा है? धरनी। धरनी। क्या नाम बताया आपके आमदार साहब का? केवल राम काड़े। केवल? हो, वो नाम क्यों नहीं दिख रहा मेरे पास, केवल? अच्छा, केवल राम बोलो ना यार। हाँ केवल राम। अरे यार, ये ना तुम मेरे को कंफ्यूज मत करो, मेरे पास सब है।
केवल राम साहब है, वो मेलघाट के है। हो। मैं अमरावती, हाँ ठीक है, तो बोलो ना, साहब से मिलो ना, क्या दिक्कत है। पर वो सर गांव में रहते ही नहीं सर वो। ऐसे कैसे नहीं रहते यार, विधानसभा क्षेत्र उनका है। ऐसा नहीं ऐसा ऐसा निगेटिव मत प्रचार करो। नहीं उनकी सर। विधानसभा क्षेत्र है, उनका घर है, ऑफिस रहेगा, उनसे मिलो जाकर तुम। नहीं सर, मैं उनसे बहुत मिलने की कोशिश किया सर, लेकिन नहीं मिलते सर। वो बोलते कि अभी आज नहीं है, अभी यहाँ पे नहीं है, मुंबई गए, ऐसा ही बोलते सर। चलो कोई बात नहीं, मैं उनका नंबर तुम्हारे साथ शेयर करता हूँ, फोन पे बात कर सकोगे? हाँ। फोन पे बात करोगे? मैं उनका नंबर शेयर किया तुम्हारे साथ तो साहब का। हो। एमएलए साहब को मिलिए, उनको अर्जी दीजिए। हो। नंबर 4, कलेक्टर साहब को मिलो, हाँ हाँ। और उनके कान में भी ये बात डालो। ठीक है ना सर। ये 4 चीजें करो, फिर मैं भैया से भी बात करता हूँ, हो। काले साहब से भी बात करता हूँ, और कलेक्टर जो है तुम्हारे अमरा अमरावती, कलेक्टर COL आशीष जी है ना, आशीष जी एरकर एरेकर। हो सर। आशीष जी से भी बात करता हूँ मैं, अगर पॉसिबल होगा तो वो लोग जरूर करेंगे। हो। इतनी सहायता मैं कर सकता हूँ, लाइनअप कर दिया है तुम्हारा, तुमको दिशा निर्देश दे दिए हैं हो। किस तरह काम करने हैं। हो। उम्मीद करता हूँ तुमने मेरी बात को लिख लिए होंगे। हो। अब ये बात डबल रिपीट मत करने लगाना। मैंने नहीं नहीं। तुमको 4 चीजें बोली है, बताओ कौन सी 4 चीजें बताइए। चार जी पहले आमदार आमदार से मिलो, हम्म। बाद में कलेक्टर से मिलो, हम्म। और मुझे मेल पर एक अर्जी लिख दो, हम्म। और वहाँ के जो डायरेक्टर है HR, उनसे उनका नंबर और नाम पता करो। ठीक है, हो। अभी सुनो, एक ही अर्जी तैयार करो और वो चारों को दे दो। आमदार साहब को भी देना है तुमको, कलेक्टर साहब को भी देना है, HR को भी देना है वहाँ के हॉस्पिटल के। और HR का जो संपर्क नंबर है वो मेरे साथ शेयर कर लेना, और मुझे ईमेल पे भेज देना। ठीक है ना सर। ये सर चारों मुझे काम होते हैं, चारों कामों की रिसीव्ड लेना, बिना रिसीव्ड से आना नहीं। नहीं, और सर मैं क्या सर मुझे मुझे नहीं, का ईमेल नहीं भेजते आता, लेकिन ऑफलाइन म्हणजे व्हाट्सएप पे भेज देखो भाई सकता हूँ। अजय, तुम पढ़े हाँ। लिखे इंसान खुद को बोलते हो, ग्रेजुएट बोलते हो, तुमको ईमेल भेजना नहीं आता, तो इसमें मैं अभी कुछ नहीं कर सकता। आपको ईमेल करना पड़ेगा, नहीं ईमेल आता है तो आप किसी दोस्त की मदद लो, किसी की मदद लो। आप मुझे व्हाट्सएप पे भेजोगे और फिर मुझे 10 बार फोन करोगे, ऐसा गलत है। बरोबर। कुछ उसकी एप्लीकेशंस होती है, तुम बोलोगे कि मेरे पास आमदार साहब का नंबर है, मैंने उनको SMS कर दिया, आपको लगता है वो आप आदमी के पास में समय होगा? कम से कम रोज के 300 400 उनको मैसेज रहते हैं, क्या क्या देखेंगे। आप बरोबर है। एप्लीकेशन लेकर जाओ, थोड़ा हो। देर बैठो, वक्त हो। लगेगा, उनको भी बहुत हो। सारे काम रहते हैं, सब कलेक्टर साहब को रहते हैं, उनको प्रोसीजर तो फॉलो करो आप। हो। हो। आप बोलोगे मैंने व्हाट्सएप पे भेज दिया, इससे हो जाएगा कि मेरे भाई? नहीं। नहीं ना, नहीं होगा तो फिर आप जरा दर्द लो, पेन लो, आप अपने कामों के लिए भाग दौड़ करो जरा, हो। हो। है ना। हो। चलो ठीक है, तो मैंने आपको ये बताया, ये काम होने के बाद ही मुझे संपर्क करो, और ये काम करके ही आओ, तो फिर आगे मैं वो तुम्हारे लेटर का रेफरेंस लेके बात कर पाऊंगा। ठीक है ना सर। और HR को जाके पूछो, हो। मैं 100% जेन्यून, खरी, सच्ची वाली तुम्हारे लिए कोशिश करूंगा, और कर रहा हूं अभी भी। हो। लेकिन वो क्या, उस जॉब के लिए कोई एप्लीकेशन ऑनलाइन भरनी पड़ती है क्या, ये भी पूछो, नहीं तो हम लोग सादा रिज्यूम दे देंगे प्राइवेट में जैसे देते हैं, और उधर पता चल रहा है कि उसका तरीका कुछ अलग है। हो। तो उसकी भी माहिती निकालो, कॉल सेंटर में जाओ। हो। हो। अब बता रहा हूँ मैं, कॉल सेंटर, ये आपले सरकार, हाँ हाँ। आपले सरकार में जाने को बोला है, जाने को बताया है।
अब ये जो पोजीशन वैकेंट है, इसके लिए क्या ऑनलाइन कोई, क्या इसके लिए कोई ऑनलाइन पोर्टल है? ये पता करो। ये सब 5 चीजें बताइए, 5 चीजें करो, और फिर ये सब करने के बाद में मेरे से आप कांटेक्ट करो। अच्छा। ऊपर वाले ने चाहा तो आपका काम हो जाएगा। हाँ हाँ। ठीक है। हाँ। चलिए, शुक्रिया। हेलो। हाँ जी, बोलिए, कौन बोलना चाह रहे हैं? दीदी, हेलो। रेडमोंड वॉशिंगटन। बोलिए दीदी, आप पिछ में पहले भी ज्वाइन हुए हैं। बोलो दीदी, मैं आपके साथ बात करना चाह रहा हूँ, बताइए। आवाज नहीं आ रहा है आपका, माइक को अनम्यूट करिए दीदी। हेलो। हाँ दीदी, बोलिए। हाँ सर, मैंने जो आपने बोला था मुझे एप्लीकेशन के लिए ऑनलाइन ईमेल भेजने के लिए, बिल्कुल। वो भेज दिया मैंने। ठीक है दीदी। 13 तारीखला जॉईन झाली होती मी. ई रिक्षासाठी बोलली होती मी तुम्हाला. माझे जे हे आहेत ना मोठे भासरे, ते अपंग आहे, मनीषा मुकबधीर. सावने, मीनाक्षी. सावने, हाँ, सोनार, मीनाक्षी शृंगारे. काय नाव काय? मीनाक्षी विजय शृंगारे. 13 तारखेला तर काही नाव नाहीये मीनाक्षी. हो सर, 13 तारखेलाच झाली होती मी जॉईन. मनीषा नाही आहे, मनीषा आहे सावनेरवरून. हा, मीनाक्षी त्याच्या आधीच हे होतं माझं. नाही, नावच नाही मीनाक्षी विजय. शृंगारे. ताई, तू 11 तारखेला जॉईन झाली होती ग, का बरं असा त्रास देतेस? का नाही, मला माहित नाही तारीख. 13 तारीख असं वाटलं मला. मी 13 तारीख, सॉरी. पानच पलटवत राहू का तुमच्याकरिता? नाही नाही, सॉरी. नाही, सॉरीची गरज नाही, पण स्वतःच्या तारखा तर लक्षात ठेवा. बोलायचं आहे, भेटायचं आहे, मार्गदर्शन मला घ्यायचं आहे. वाटलं मी 13 तारखेला पण जॉईन झाली होती ना पुन्हा, म्हणून मी 13 तारीख लक्षात ठेवली. तुझ्या नाही म्हणत आहे ग, ही ताई म्हणत आहे ना, मीनाक्षी. हम्म. मीनाक्षी ताई बोलत आहे, बोल मीनाक्षी ताई, बोल. अच्छा, एका वेळी दोघं जण बोलत आहे का? ही कोण आहे? रेमंड वॉशिंग्टन मधून बोलत आहे ना? हॅलो, म्यूट झालेलं आहे काय? नाही. अच्छा, तुम्ही इकडे आहे, मग या कोण आहे? या पण तर बोलत आहे, लाल गुलाबी हे करून. बोल बोल गंमत ताई, बोल, काय म्हणते सांग. 11 तारखेला आहे. ईमेल- मला ईमेल टाकायला लावला होता तुम्ही. 18 वर्ष झाली माझ्या गावात अपंगाला निधी वगैरे काही प्राप्त नाही झालेला आहे 4-5% ग्रामपंचायत निधी. मार्फत. तर तुम्ही मला ईमेल करायला लावला होता, हो तो हो, ईमेल केला मी. ई रिक्षासाठी पण ईमेल केला. बरोबर. तर हे मला एक सांग, म्हणजे पर्सेंटेज किती होतं? 77. पर्सेंटेज. पूर्ण जलमताच मुकबधीर आहे. पहिले 100% होतं त्यांचं पर्सेंटेज. ते गजानन, हो, गजानन प्रल्हाद शृंगारे. गजानन शृंगारे आहे. हो. हा हा. आणि हे संध्या प्रकाश राउत, सरपंच। टोटल दिव्यांग 30 से ज्यादा है, हर साल 5% निधि नहीं मिलता, ईमेल भेजिए। ई रिक्शा ऑटो 5% निधि के लिए। हम्म. यांचा सरपंच कोण आहे का तुझ्या तिथला? संध्या प्रकाश राऊत. हा, संध्या प्रकाश राउत सरपंच आहे. यांचा नंबर शेअर केला होता का मला, संध्या प्रकाश? नाही, नंबर नाही पाठवला. पाठवून देते वाटलं. तुम्ही सांगितलं ना तो नंबर पाठव. नंबर पाठवून दे बरं, मी लगेच बोलतो. आता मागे बरं, किती ठीक आहे. निधी वाटप झाला होता? आता यावेळची वसुली केली त्यांनी तर 200-200 रुपयाचं वाटप केलं. हे पहिलं वर्ष समजा. मग आता काय प्रॉब्लेम? पूर्ण 100% कर वसुली केली त्यांनी. 200 रुपये हे केले. मला ई रिक्षासाठी मी अर्ज केला होता तुमच्याकडे, म्हणजे ई रिक्षा मिळण्याबाबत हे केलं होतं. नाही नाही नाही, एक एक प्रश्न घेऊ. संध्या प्रकाश राऊत या ज्या सरपंच आहे,
यांनी 5% निधी वाटप केला नाही असं तुमचं म्हणणं होतं. हो आता तुम्ही म्हणताय की 200 रुपये वाटप केलेले आहे. हो मग काय, मग पैसे तर वाटप केले, मग काय प्रॉब्लेम आहे? हो यावर्षी यावर्षी केलं त्यांनी वाटप 200 रुपये पूर्ण कर वसुली झाली 18 वर्षातून पहिल्यांदा. नाही तर याच्या आधी कधी वाटप नाही केलं, यावर्षी केलं त्यांनी. हो, तर आता हा प्रश्न नाही राहिला, सोल्युशन सॉल्व्ह झाला म्हणजे हा मॅटर. प्रत्येक हॅलो ताई, तुझा आवाज, अपंगाला 200 रुपये दिले. किती रुपये वसुली झाली? व्हिडिओ पाहिला तर ते अं, पूर्ण 100% वसुली झाली. 100%? अगं हो, 100% वसुली झाली, पण किती झाली म्हणजे अमाऊंट किती आहे याची माहिती काढली का? जर तुला त्या 200 रुपयावरती काही डाऊट असेल तर थोडी माहिती काढावं लागेल. माहिती अधिकाऱ्याखाली त्यांच्याशी बोलू, नाही amount की ताई वसुली किती झाली, किती नाही सांगू दिवसामध्ये वाटण्यात आली. शकत. बऱ्याच जणांनी 5,000 7,000 नाही वसुली. मग मी हे नाही वाटल्यास मी ईमेलवर माहिती करून टाकू शकते तुम्हाला. सध्या तर मला माहिती नाही किती झाली वसुली. तर मी सांगतो तुला काय करायचं आहे. थांब, मला तुझा रेकॉर्ड 17 तारखेला जॉईन झाली होती, किती सांगितलं लागतं ना. वसुली किती झाली हे माहिती काढा. आणि किती दिव्यांग आहे, किती दिव्यांगांना 200 रुपये वाटप केले हे माहिती. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल मला लिहून पाठवा. आपण 22 लोकांना दिले त्यांनी 200 रुपयाचा चेक. बावीस दिव्यांगांना दिले ना. 22 हो. 22 22 दिव्यांग इंटू 200 रुपये म्हणजे 4,400 वाटप केला. हो. 4,400 वाटप केला म्हणजे 98,000. 98,000चे 5% म्हणजे 4,900, म्हणजे जवळपास अंदाजन 98,000ची वसुली असेल. हो. तर ही जर 98,000 किंवा 1,00,000ची वसुली, जास्त पण कमी नाही. नाही, आपण एक कॅल्क्युलेटर घेऊन एक अंदाज काढलेला आहे की जर 1 ची वसुली असेल तर त्यांनी 5% निधी 5,000 रुपये 22 लोकात 200-200 रुपयाच्या हिशोबाने वाटप केला, बरोबर आहे. आता हा निधी 1,00,000 आहे की 5,00,000 आहे याची माहिती काढ. जर त्याच्यावरती तुला डाऊट आहे की हो. शंका कुशंका आहे तर माहिती काढून मला सांग. आपण नक्कीच त्यांच्याशी या विषयावर बोलू, त्यांच्या अधिकाऱ्याला कंप्लेंट करू, कलेक्टर साहेब. तो काही विषयच नाही वरती बोलण्याचा. पण काही शंका कुशंका असेल नाही ना, ठीक आहे. बरं ठीक आहे. मी पाहते ना किती प्राप्त म्हणजे वसुली किती झाली तर याची मी तुम्हाला अमाऊंट सांगू शकते समजा माहिती घेऊन. ते रायटिंग मध्ये दे, काही हरकत नाही. आपण बोलता येईल आपल्याला सगळ्यांसोबत, काही विषय नाही. पण कसं आहे, आता त्यांनी 200 मिळालं, आपण त्यांना म्हणू की 200च का बरं दिले असं नाही बोलता येणार. त्यांनी म्हटलं की आमची वसुलीच 1,00,000 झाली. तुमच्याकडे काय अधिकार आहे बोलण्याचे? मग आपल्याकडे पुरावे हम्म. पाहिजे काहीतरी. नाही. हा. आणि त्या संध्याताईचा नंबर पाठवून देशील मला? नाही, बरोबर आहे. माहिती करून सांगते मी तुम्हाला. नंबर पण पाठवते त्यांचा. हो. आणि आता काय ई रिक्षाचं काय, किती ई रिक्षाच्या विषयी आपण हाती घेऊ. आता ई रिक्षाचं काय झालं यवतमाळला? कधी ई रिक्षा यवतमाळला वाटप नाही म्हणताय ते लोक यवतमाळला. कधी आले होते वाटप यवतमाळला? यवतमाळला वाटपच नाही झाला म्हणून सांगत आहे ते. म्हणजे यवतमाळ जिल्हा चालूच व्हायचा आहे म्हणताय. दिव्यांग लोकांसाठी यवतमाळ जिल्हा चालू व्हायचा आहे म्हणून असे बोलले ते. 2 ते 3 वेळा मी गेली तिथे. जिल्हा चालू झाल्यावर तुमचा नंबर लावून देऊ असे बोलले.
कॉलर ट्यून एवढी मस्त राहते, तर मजा येऊन जाते सकाळी सकाळी. कॉलर ट्यून चांगलं. यवतमाळचे जे संयोजक आहे त्यांच्याशी बोलू आपण. हो. यवतमाळच्या संयोजकाला फोन लावलेला आहे मी. हं. त्यांनी फोन नाही उचलला, पुन्हा लावू. ठीक आहे ना. अमोल वारके बोलत आहे. मी आता या ऑनलाईन संवाद मध्ये होतो. आपला मॉर्निंगला राहते ना 7:30 वाजताचा ऑनलाईन संवाद. यवतमाळ मधून असे बरेचसे दिव्यांग मित्र आहेत ज्यांच्या कंप्लेंट्स येऊन राहिल्यात की यवतमाळमध्ये ई रिक्षाच्या वाटप अजिबातच नाही होऊन राहिलात. काय विषय आहे ऍक्च्युली? ई रिक्षाचे ना हा, मी परवा गेलो होतो समाज कल्याण ऑफिसला. परवा हॅलो, हा बोला ना, ऐकत आहे. ते समाज कल्याण अधिकारी कोण त्या बाजूला भेटला की तो साहेबांना भेटा म्हणे. कोण आहे समाज कल्याण अधिकारी? तर नवीन आले आता जिल्हा परिषद बरोबर. बरोबर, हा. त्यात आज जाणारच आज जाणार आहे. तर मला म्हणायचं आहे की आपल्या यवतमाळ शहर जिल्ह्यामध्ये किती दिव्यांग बांधव असेल ज्यांना 70%, 80%, 90% आणि 100% दिव्यांगत्व असेल? काय आता हर गावात कोण एक दोन तर निघतेच. हो, एक दोन निघते, बरोबर आहे. तरी काही प्रयत्न आहे का आपले सुरू, कसं करता येईल? तिकडे दिले ना ती हा, तालुक्यात वगैरे दिले ना मी. कुठे दिली ही रिक्षा? मित्र कारेगाव किती किती वाटप केले आपण? कधी कधी? मागच्या वर्षी. अच्छा. निधी कुठून आली होती? समाज कल्याण निधी होती का? समाज कल्याणचीच ना? जेडपी मेंबर होती, बरोबर बरोबर. हो हो, पत्नी होती. ठीक आहे ठीक आहे. तर आता आपल्याला कसं आहे की एक जवळपास म्हणजे इकडे आता सकाळी सकाळी भरपूर दिव्यांग जुळतात. तर यांना आपल्याला ई रिक्षाचं काहीतरी कसं करता येईल तोच प्रश्न होता. ठीक आहे, करतो ना आता समाज कल्याण ऑफिस कडून त्यांच्यात अर्ज गिर्ज देऊन नाही का ती हो ना? तुमच्या नावावर याचे काय ते माझ्यासोबत संपर्क केला तर 11-2 1 मिनिट थांबा. आपल्याकडे आहे ना आता, तसे तर आहे भरपूर, पण आता लाईन वरती आपल्याकडे जे आता आहे ते आहे गजानन भाऊ प्रल्हाद शिंगारे. गजानन भाऊ शुंगाडे आहे. 77% दिव्यांग आहे बिचारे. खूप त्रास आहे त्यांना आणि ऐकायला येत नाही, बोलता काय येत नाही. तर यांना तुमचा नंबर देतो, बघा काय मदत होईल तुमची त्यांची. तर त्यांना ई रिक्षा पाहिजे, ई रिक्षा. ठीक आहे. आणि आपण जसं आता मी अमरावतीमध्ये एक मोहीम छेडलेली आहे. 100 दिव्यांग मित्रांना काय करून राहिलो आपण, जे 90% आहे, 100% आहे, त्यांना आपण असं एका ठिकाणी गॅदर करून राहिलो. म्हणजे त्यांचा नंबर घेऊन, नाही का? तसंच तुम्ही यवतमाळमध्ये काय करा भाऊ, की जे दिव्यांग मित्र आहे, समजा 100 दिव्यांग, असे दिव्यांग काढा गावखेड्यातून जे 100% आहे, 90% आहे, 80% आहे. यांना आपण संपर्क घेऊन मग आपण ही जी 100 लोकांची अप्लिकेशन आहे ही वरती देऊ. तुम्ही, मी, भाऊला भेटू, म्हणजे जे अधिकारी आहे वरती देवेंद्र साहेबांना भेटूया. जे जे अधिकारी, नाव मी बोलत नाही फोनवर, तुम्हाला काय लाईव्ह सेशन सुरू आहे, मी सांगतो कसं करायचं पुढचं. पण 100 लोक काढा. या 100 लोकांना आपण तुमच्या यवतमाळ शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कसं आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणात रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देता येईल, आपल्याला ते करता येईल. आणि तुम्ही तिथे एकदम परफेक्ट व्यक्ती आहात, आहे का नाही? तर मी तुम्हाला ह्या गजानन भाऊचा नंबर पाठवतो, ते तुम्हाला फोन करतील. तुमचाही नंबर त्यांना देऊन देतो. ती एक ताई आहे त्यांची, मीनाक्षी ताई, तर ते कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला. त्यांचे बघा लाईनअप कसं करता येईल. तर ठीक आहे भाऊ. आणि आता असं मी एक सिरीज सुरू करणार आहोत आपण, ज्यामध्ये जे जसं शहरचे आहे, जसे यवतमाळ आहे समजा, तर यवतमाळचे जे खास प्रमुख लोक आहेत, तर त्यांना मार्गदर्शनासाठी आपण
10 मिनिटं त्यांचे घेऊन ते त्यांच्या शहरातल्या दिव्यांगांना मार्गदर्शन करतील, नाही का? जसं आपण आता म्हणजे सिरीज सुरू केली आहे ही. दररोज सकाळी 9 वाजता गेस्ट बोलवू आपण, प्रत्येक शहरामधून एक गेस्ट, जो जो पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा समाजसेवी असेल किंवा ज्याला दिव्यांग क्षेत्रातलं नॉलेज आहे असं असेल, आणि तो त्यांच्या शहरातल्या लोकांना मार्गदर्शन करेल. आपण ही सिरीज आता सुरू करून राहिलो आपल्या सकाळच्या संवादमध्ये. ठीक आहे? तर ठीक आहे बंग भाऊ, है ना? तुमचा नंबर त्यांना करतो शेअर मग मी. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे दादा, ठीक आहे. ओके, धन्यवाद, धन्यवाद. हेलो, नमस्ते सर जी। हेलो, नमस्ते। बस हेलो। 1 सेकंड हो, इतना खत्म कर लेता हूँ, फिर आपसे बात करता हूँ. ठीक आहे. मीनाक्षी ताई, तुझे हा दोन्ही विषय मार्गी लागल्यासारखे झालेले आहे. पहिला विषय, त्या मार्गदर्शन दिलं तुला ते विकास निधीचं कसं करायचं आहे तर, हो ठीक आहे. आणि दुसरा विषय, मी त्या माझे जे सहयोगी आहे यवतमाळ मध्ये जे काम करतात हं. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांचा नंबर मी तुला व्हॉट्सअप करून देतो. मला व्हॉट्सअपवर ठीक हाय पाठव, मी त्यांचा नंबर लगेच पाठवून देतो, म्हणजे मग पेंडिंग राहत नाही. आणि त्यांच्याशी बरं ठीक आहे. करून समाज कल्याणमध्ये जाऊन काय काय करावं लागतं हं. ते बघून घे, आणि पुढे ई रिक्षासाठी वाटचाल पुढे कर. बरं ठीक आहे. मध्ये ई रिक्षा दिलेच नाही असा प्रश्न नाहीये, दिले आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी धारगाव वगैरे 2-3 गावाची नावं सांगितले, ई रिक्षा दिलेले आहे. याही वर्षी सावरगाव काळेला दिलं एक, हो पण हो, ते 2 वर्ष झालं. हा 2 वर्ष झाल्या त्या दोन गोष्टीला. दिले बोलले ते. असो, काही हो, हरकत 2. नाहीये. आपण हो हो तुमची केस आमच्या संवादमध्ये आलेली आहे. आपण तुमच्याकरता प्रयत्न करू. ठीक आहे ताई? ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. हो ताई, धन्यवाद, धन्यवाद. मी जे नमस्ते सांगितलं सर। ताई, हेलो। पण आठवणीने मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय पाठवते. मला लगेच पाठव, पण आताच पाठव. मी आताच तुला नंबर देतो, मग नंतर पेंडिंग राहते ते काम. आत्ताच पाठवते. ओके ताई, वसुली किती झाली आहे हे माहिती करा. 22 दिव्यांग लोकांना दिला आहे 200 रुपये, त्यांची यादी द्या. त्या 22 लोकांची केलं यादी सर. आहे तुझ्याकडे? हो आहे ना. त्या लोकांची यादी पाठव मला. मी इथं लिहिलेला यादी द्या. तिसरं म्हणजे बलन काय नाव आहे म्हणजे भाऊचं नाव आहे आपलं बोलेवार, मुन्ना भैया. यादी बोलेवार. हेलो सर। नमस्ते सर। नमस्ते सर। नमस्कार. 2 मिनट रुक जाना बस, ये दीदी का लास्ट फाइनल स्टेज है, ये कर देता हूँ. मैं लिख लेता हूँ मेरे रिकॉर्ड में, फिर फ्री हो जाता हूँ. 9922 या नंबरवर पाठवू ना सर? हाँ, 9922. 47 नाही त्या नंबरवर नाही, त्या नंबरवर नाही, ह्या लिहिलेलं आहे ते 9922 04 1000. हेलो। 9922 04 1000 या नंबरवर पाठव. हा हेलो सब लोग हेलो सर, हेलो सर। चला ठीक आहे ताई. हा बोला, आता कोण बोलते? अश्विनी. हेलो सर। बोल ग अश्विनी, काय म्हणते, सांग काय झालं. काही नाही एका ठिकाणी बसून जा, अगोदर नेटवर्क मध्ये ये, मग बोलतो. हॅलो. बोलू नको. पाठवला. हाय पाठवला. काय पाठवला? बरं, हाय आला तुझ्या. हा नंबर आता एका सेकंद मध्ये पाठवून देतो, म्हणजे मी फ्री होऊन जातो. थांबून जा. हा तो आणि मी माझा नंबर पण पाठवला त्यांना, माझाही नंबर हे होते. नंबर तुला पाठवलेला आहे. धुवासाठी आलाय. त्यांचा नंबर आला तुला? हो हो ठीक आहे ताई, ठीक आहे. बाकी पुढचं करून घे, काय राहिलं तर सांग मला. ठीक आहे? हो ठीक आहे. मला 100 लोक तिथे जमवून दे. हा मी उद्याच्या मीटिंगला माझ्या घरी बोलवतो सगळ्या गावातल्या दिव्यांग लोकांना. बहुत बढिया ताई. मी काय म्हटलं, 100 लोक जमाव
जे 100% दिव्यांग आहे, 80% आहे, आपण काय करू, त्यांना अशी पूर्ण यवतमाळमध्ये त्यांना गावात करून देण्याचा प्रयत्न करू. ताई, गावातले नाही, जे गावातले जे 25 लोक आहेत ते उद्या मी सगळ्यांना घरी बोलवतो मीटिंगला. वा वा वा, बहुत बढ़िया. चाय पार्टी करशील म्हणजे तू. हा, चाय पार्टी बढ़िया. मी चलो गावात ठीक आहे. सगळ्या लोकांना मीटिंगला बोलवतो उद्या. ते आजच येणार होते पण मी त्यांना सांगितलं. ठीक आहे ताई. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो मला सर. आता अश्विनी सुतार सोबत बोलू दे 1 मिनिट. अश्विनी हॅलो. सुतार सोबत बोलायचंय. अश्विनी सुतार सोबत बोल का, अश्विनी ताई? हॅलो, 2024 पासून आहे ना मी ने आपण सरपेडचं हे बघत होतो. आणि 2024 पासून मला नाही म्हटलं आणि मग 12 नोव्हेंबरला माझी परत नोंद घेतली काय. मग आहे ना आता ते आले खरं नाही आणि ते आहे ताई, अश्विनी ताई 1 सेकंद थांब. अश्विनी ताई 1 सेकंद थांब. माझी सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही तुमचे माईक म्यूट करा, जेणेकरून इथे गोंधळ नाही होणार. मी सगळ्यांना म्यूट करत आहे. अनम्यूट नको करा. रोशनजी खडसे, म्यूट राहा तुम्ही. तुमचा नंबर येईल तेव्हा बोलू तुमच्यासोबत. सगळेच म्यूट राहा. इथे भरपूर लोकांनी अनम्यूट करून ठेवलेले आहे. ज्यांना बोलायचे दे कॅन रेज देअर हँड. मला माहित आहे कोण कोण कोणत्या वेळेस जुळलेला आहे. मी त्यांचा नंबर बरोबर लावतो. अश्विनी ताई बोल तू आता. 2024 पासून मी ने हे करत होतो. अरे, दर महिन्याला नाही आम्हाला सांगत होते की नाही आता नाही झालेलं म्हणून सांगत होते. परत 12 नोव्हेंबरला आमची परत नोंद घेतली त्यांनी. परत चेक केलं मग त्याने 44 अंक टाकलेत काय त्याच्यावर. तर 20%च दिल्यात त्याच्यावर. मी तुम्हाला त्याचा रिपोर्ट चेक केलेला पाठवू शकतोय आता. पाठवू काय? हा ताई बोल. तर तुला 20% दिलेले आहे दिव्यांगत्व. हॅलो. हा, ज्या वेळी चेक करतात त्याच वेळी ती टक्केवारी टाकली जाते ना. प्रश्न काय, कुठनं बोलत आहे अश्विनी? हुपरी कोल्हापूर. अश्विनी सुतार. मला लिहू दे जरा. सुतार. डिस्ट्रिक्ट काय? कोल्हापूर. दिव्यांगत्व किती आहे? ते 20% 44 आहे ऍक्च्युली. तर हिने 20% लिहिलंय त्याच्यावर. टाईप काय आहे? टाईप प्रकार काय आहे? पायाचा अपंग आहे. कोणाला आहे? मलाच आहे. म्हणजे हाडांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाय फोल्ड होत नाही ऍक्च्युली. लोकोमोटर आहे प्रकार. आणि तालुका कुठला आहे? तालुका हातकणंगले. हा? हातकणंगले. विलेज? हा, ताई गावाचं नाव काय ग? हुपरी. हा? हुपरी. 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 हा. हुपरी. ठीक आहे. संपर्क नंबर सांग तुझा. या हायच 9401. 94. 038 हा. 41 843. आणि डिझीज काय? बिमारी कोणती आहे? पायाची काय म्हटलं? मला फोल्ड होत नाही पाय. मांडीच घालता येत नाही. मांडी नाही घालता येत. नाही. हाडांचा प्रॉब्लेम आहे. हाड जास्त अतिरिक्त वाढल्यात आणि त्याचं ऑपरेशन करता येत नाही. ऑपरेशन केलं तर पण होत नाही आणि शक्यता वाढण्याची आहे. आता थोडी डिटेल सांग की कधीपासून आहे, काय झालं होतं आणि कसं काय पूर्ण सांग. 2024 ला गेलतो. 2 फेब्रुवारी 2024 ला गेलतो त्यावेळी आम्ही नोंद केली. अश्विनी ताई, तुझ्याबद्दल सांग. तुला हा प्रॉब्लेम कसा झाला, काय झाला? ते रक्तातच प्रॉब्लेम आहे. वय वाढल तसं वाढत गेलेत ते. जन्मजात आहे का हे? हो, जन्मताच म्हणायचं कारण की 4थी पासून वाढल्यात हे.
तर या प्रॉब्लेम मध्ये नेमकं हाडं मोठे वाढतात, हा अतिरिक्त हाडांची जास्त वाढ होते. याला काय म्हणते या बिमारीला? अं, पायाचा प्रॉब्लेम म्हणजे मांडीच घालता येत नाही ना. हो, म्हणजे पण काही तर म्हणत असेल ना बिमारी, या बिमारीला काही तर नाव असेल. ही बिमारी डिसॅबिलिटी मध्ये काउंट होते हे ठीक आहे, पण हिला म्हणतात काय? जेणेकरून मला थोडा अभ्यास करता येईल, मग डॉक्टरशी बोलता येईल. कारण डॉक्टरच्या समोर आपण बोलू नाही शकत. अभ्यास राहील तर बोलू शकतो ताई. वय करायनी पायाच्याच ह्याच्यातच येते की सर ते, हा, पायाच्या प्रॉब्लेम मध्येच येतात की. अगं हो, पायाच्या प्रॉब्लेम मध्ये येते, मान्य केलं, पण म्हणतात काय त्या बिमारीला? ते हाडाचा प्रॉब्लेम असल्यामुळे, पायाच्या असल्यामुळे लोकोमोटर मध्ये आलंय, दॅट इज ओके. पण पोलिओ आहे, ऍक्सिडेंट आहे, हे सगळे लोकोमोटर मध्ये येतात. पण ते जे हाडाचा प्रॉब्लेम आहे हाही लोकोमोटर मध्ये येतो. पण ते बिमारी आहे काय नेमकं? त्या डॉक्टरचं काही प्रिस्क्रिप्शन लिहिलं असेल ना तुझ्याकडे? कारण मी डॉक्टरनी कारण मी सोल्युशन देऊ कसं ताई? कारण त्यांनी तुझ्या अगोदर 44% होतं, हम्म, आता त्यांनी ते तुला 20% केलं आहे. होय आता 44चे 20% का बरं केले? तर हे सोल्युशन काढावं लागेल. वाय, का बरं तुम्ही हे कमी पर्सेंटेज केले? मग ते सांगतील आपल्याला की नाही, ही बिमारी जी आहे यांची रिपेरेबल आहे, सुधरू शकते, नाही सुधरू शकत, असं काहीतरी ते डॉक्टर सांगतील. त्यामुळे आपल्याला अभ्यास तर राहायला पाहिजे ना ताई. म्हणून विचारत आहे मी की ती बिमारी आहे कुठली. एक काम कर अश्विनी ताई, एक काम कर, तू आता इथेच राहा, तू पेपर्स बघ अगोदर, डॉक्टरचे पेपर असेल तोपर्यंत मी दुसऱ्यांसोबत बोलतो, चालतं. ठीक आहे? आणि मग मला 5-10 मिनिटात पुन्हा सांग, ओके. ठीक आहे? पेपर असेल तुझ्याकडे, तू ट्रीटमेंट केली असेल, काय की ट्रीटमेंट त्यांनी केलेली. हा, फाईल असेल तुझ्याकडे, ती फाईल बघ, ठीक आहे? चालेल, ओके, बर. बरं, चालेल. बोला, नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे? हेलो. हेलो, हाँ बोला, कौन बोलता है? हाँ, तो रवि कमरिया से बात हो गई है. केलाय मी. हाँ, रोशन खडसे बोला. हा सर, नमस्कार सर. तारीख कोणती आहे तुमची? जॉईन झाले होते तुम्ही अगोदर? सर अभी मेरे जी से मी बात नहीं हुई थी. हॅलो, हॅलो हॅलो. तुम्ही अगोदर जॉईन झाले होते का? नाही सर, आज पहिल्यांदा जॉईन झालो. ओके, मला थोडी माहिती देऊ द्या, ठीक आहे? जी. हेलो. हेलो. हो हो, बस बस, रोशन खडसे सोबत बोलत आहे. जरा शांत राहा, सगळ्यांशी बोलतो, टाइम आहे आपल्याकडे जी सर, मी बोलण्याचा. नागपूर जिल्ह्यामधून आहो, तेलकामटी गावातून. पर्सेंटेज सांग तुझे. 40% दिले आहे सर. 40% दिलेले आहे. काय प्रकार हो, आहे? हादसा झाल्यावर, ऍक्सिडेंट झाल्यावर, हादसा झाल्यावर मी शिबिरमध्ये चेक करायला गेलो होतो. तर शिबिरमध्ये चेक केल्यावर 6 महिन्यानंतर त्यानं 40%चं ते हँडिकॅप सर्टिफिकेट बनवून दिलं आहे, पण अरे ते हो, रिजेक्ट म्हणून दाखवलं आहे. एक सेकंड थांबा, हॅलो. 1 सेकंड मध्ये आलो, 1 मिनिटामध्ये आलो, 1 सेकंड थांबा. राऊत साहेब बोला, ओके. आहे का तुम्ही इकडे? प्रमोद राऊत. हॅलो, प्रमोद राऊत आहेत का? हो, आहे. 1 मिनिट मोर्चा सांभाळा, 1 मिनिट मध्ये आलोय. बरं बरं. हॅलो, हेलो सर. कुणाला काय विचारायचं आहे अजून? काय विचारायचं असेल तर विचारा. एक मिनिट होल्ड करा. नमस्कार. हॅलो. हा बोला. मला 3 निधी येत नाही, मला ते बोलू. काय म्हटलं सर? 3 निधी येत नाही गावामधून. काय नाही ते 3 निधी गावामधून निधी नाही आहे. तुम्ही ग्रामीण मध्ये आहे का? हा, तर ग्रामपंचायत आहे ना तुमची? ताकतील. हा, तर 3% नाही, 5% निधी येते. हा,
तर तुम्ही ग्रामसेवक किंवा सरपंचाचा नंबर सेंड करा सरांना. हा चलतो. हा चलतो. ते त्यांना सगळं विचारतील. हा समोर सरांना त्यांचा नंबर सेंड करा आणि हा 5% निधी का नाही देत म्हणून विचारणार ते. हा हा ठीक आहे ना? आणि हा आज हे बोलायचं ते उद्या बोलतो. हा उद्या बोला. रोज आपला संवाद असतो 7 ते 9:30. हा 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 सगळं बोलायचं. हा कारण ते दरवर्षी निधी द्यायलाच पाहिजे मला ग्रामपंचायत. मला आतापर्यंत निधी आला नाही. मी हा तर मग ते काय आता करतात? 22 वय चालू आहे. मला आतापर्यंत निधी आला नाही. हा बरोबर. तर तुमचा निधी येईल. थोडासा तुम्ही त्यांचा नंबर त्यांना सेंड करा. हा हा होऊन जाईल. हा दादा बदला तरी गेले. हम्म. हा आता बोला मग. अमोल सर पॅन्डल चावल द्या गायले काय म्हटलं सर? कदबे तो येते का अंगावर हॅलो. हॅलो. सर. हा हॅलो सर. रोशन खडसे. हा सर. मी नागपूर जिल्ह्यामधून बोलत आहोत सर, ग्रामीण भागामधून तेलकामठी. हो. प्रकार कोणता आहे तुझ्या 24-40% जे दिले होते ते? जे 40% आहे. माझा एक डावावाला पाय तुटला आहे, हड्डी तुटली होती पुरं. लेफ्ट लेग, आणि एक हा आणि उजवा हात तुटला आहे. राईट हँड. आता हा अच्छा, तर तुटला आहे हा, आणि 40% दिलेले आहे. बरं, हा. आणि हा ते तहसील बी कुठली पण आहे तुझी? तहसील? तहसील कडमेश्वर. अच्छा, खडमेश्वर मधनं बोलत आहे, देशमुख आहे, कलमेश्वर. हा हा ठीक आहे, कलमेश्वर. 40% दिले. गाव कोणतं आहे दादा तुझं? तेलकामठी. अच्छा, तेल कामठी. हा, हम्म, तेल कामठी झालं. बरोबर. हा झाला विषय संपला आपला. आता विषय सांग, हम्म. काय झालं तुझा? सर माझ्याशी काम होत नाही सर. मी कोणाच्या पण कामाला असं जायचा प्रयत्न करतो, पण ते माझा हातपाय पाहून सर मला कोणी कामाला नाही सांगत. 50 रुपये 100 रुपये कोणी पण देतं तर तेवढं करतो. फॅमिली आहे, 3 लेकरं आहे मला, 2 मुलं 1 मुलगी आहे आणि माझी पत्नी. असे 5 जीव पोसा लागते, पण ते पुरं होत नाही सर. खा घ्यायचे वांदे आहे. नाही, प्रॉब्लेम म्हणजे तुझ्या काय जॉबचा प्रॉब्लेम आहे, हा विषय आहे का? महिना नाही मिळत सर. हा? मी महिन्याचा प्रयत्न केला, पण महिना नाही मिळत मला. मेहनताना 40च्या मिळत वर तर नाही. पाहिजे मला. जी मेहनताना मिळत नाही तुला? महिना नाही मिळत आणि राशन वगैरे नाही मिळत, कारण की कंट्रोलचं फॉर्मच नाही ना. पोळ्या व्हायच्या असेल ना. JHN सर, तुम्ही म्यूट ठेवा ना, तुमच्या घरचा पूर्ण आवाज येत आहे. JHN सर, मी तुम्हाला वारंवार म्यूट करत आहे, तुम्ही अनम्यूट नको व्हा प्लीज. दिनेश अलसापुरे, तुम्ही म्यूट राहा. तुम्ही जुने कॅन्डिडेट आहात, तुम्ही म्यूट राहा प्लीज. बर, तर आता विषय तुमचा, नेमका विषय मला नाही समजलेला आहे. विषय तुमच्या जॉबचा आहे की तुम्हाला राशन नाही मिळत, की काय विषय? प्रॉपर विषय सांगा आणि स्लो. मला सर, मला फक्त महिना करून द्या. महिना. आता हा म्हणजे महिना म्हणजे काय? पेन्शनचं काय? जी कोणता महिना? पेन्शन नाही मिळत तुम्हाला असं म्हणायचं आहे का? पेन्शन हा मध्ये हा हा त्यांना महिन्याने मिळेल. संजय गांधी. संजय गांधीच्या पेन्शन तुम्हाला मिळत नाही, हा प्रश्न आहे का तुमचा? हो तोच हा आहे सर. ते. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, तुमचे पर्सेंटेज किती आहे? 40% आहे सर. 40% आहे. कधी दिले तुम्हाला 40%? हे आता ह्या 4 वर्ष 3.5 वर्ष झाले सर ह्या गोष्टीला. 3.5 वर्ष म्हणजे 2020 नंतर मिळाले, बरोबर आहे? नाही, 21चा हस्सा आहे, 2021चा. हा, म्हणजे 20 नंतर ना? हा. ठीक आहे, ठीक आहे. 40% आहे माझ्या हातामध्ये 2020 नंतर. सर माझ्या हातामध्ये काढीच होती. सर्टिफिकेट जी आहे ती कम्प्युटराइज आहे ना? कम्प्युटराइज कॅम्प्युटराइज म्हणजे समजलं नाही सर. सर्टिफिकेट पाठव मला आता लगेच. तुझी व्हॉट्सअप कर मला लगेच.
UDID सर. कार्ड आणि सर्टिफिकेट लगेच पाठव. आता बोलू तुझ्यासोबत 2 मिनिटांनी. पाठवल्यानंतर मला सांग पुन्हा. कोणतं कार्ड बनलं सर? UDID कार्ड. नाही सर, ते कार्ड नाही बनलंय. हा. हँडिकॅप सर्टिफिकेट आहे सर. बर किती दिवस झाले आणि बाबा? 5% ते हे पण आहे आपलं पंचायत समितीचं ते अरे आरक्षण. भूषण, मी काय विचारतो तेवढं उत्तर दे फक्त. तुझं हँडिकॅप सर्टिफिकेट बनवून किती दिवस झाले? आता लगभग 3 वर्ष झाले सर. 3 वर्षापासून UDID कार्ड का नाही बनवलं तू? सर मला माहितीच नव्हते, त्यातलं समजलंच नाही ना सर. समजलं नाही. बरं ठीक आहे. हँडिकॅप सर्टिफिकेट पाठवू सर व्हॉट्सअप? कोण बोलताय रे बाबा? हो, पाठव पाठव. मला लगेच हो, पाठव. सर. आणि मग मला हाय कर. मी पुन्हा तुला त्यावर बोलायला येतो तुझ्यासोबत. ठीक आहे? ठीक आहे अश्विनी सर. सुतारला काम दिलेलं आहे आणि तुला काम दिलेलं आहे, रोहन खडसे. चला नेक्स्ट बुकला कोणाला बोलायचं आहे? हॅलो. बोल अश्विनी. हा सर, ते रक्ताचाच प्रॉब्लेम आहे. रक्त ह्याच्यातलं आहे ते. अगं तू पेपर पाठवली का हॅलो. ताई मला? पेपर पाठवतो. तुला पेपर पाठवायला सांगितलं ना? त्या नंबरवर पाठव. अगं ताई मगाशीच सांगितलं तुला. याच नंबरवर पाठव जो लिहिलेला आहे तो 9922041000. ओके ओके. बरं पुन्हा कोणाला बोलायचं आहे? हॅलो. सर मुझे कुछ कहना है. हेलो आम्हाला नमस्ते विषय सर. बोलायला आज. हेलो हेलो. ओप्पो. हा कोणाला बोलायचं म्हटलं? कोण बोलले? पुन्हा जेंट्स होतं ते मला दिसत नाही येते. हॅलो. हेलो. हॅलो. हा बोला बोला. नाव सांगा तुमचं. सर गोकुल नाव आहे माझं. गोकुल कुठे आहे भाऊ? तुम्ही दिसत का नाही मला? पाठवलं सर. गोकुल. हेलो. ओप्पो बोलत आहे का? नाही. हो सर, ओप्पो 2387. 2387. बोला ना, तुमच्या तर झालं ना कालही. तुम्ही रोज रोज बोलता का? नाही नाही, मी ऐकतो तुमच्या मीटिंग मध्ये ऐकतो. आता सहज असा एक नवीन प्रश्न आला माझ्या- चान्स येऊ द्या ना. तुम्ही ऐका. बोला काय बोलायचं तुम्हाला? माझ्या मनामध्ये एवढा प्रश्न आलाय. बरं बरं. 5% जो GR असते ग्रामपंचायतला. हॅलो. 5% जो GR असते ग्रामपंचायतला, बरं. याचा निधी वितरण केला त्यांनी 638 रुपये. 638 रुपये. बँकेमध्ये वितरण केलं असे बोलले ग्रामसेवक. बर. मला घर टॅक्स भरायचा आहे. 50% घर टॅक्स कर वसुली सूट आहे अपंगाला. कर वसुली 50% सूट असल्यावर ते ग्रामसेवक बोलत आहे की आम्ही पैसे बँकेमध्ये टाकले म्हणे तुमच्या. बर. मी म्हटलं मला घर टॅक्स भरायचा आहे. 50% घर टॅक्स मला माफ पाहिजे, ते मी दरवर्षी भरतो. असंच पाहिजे. नाही म्हणे पैसे टाकले. मग एकच तर नाही समजलं. नंबर सांगा तुमचा. काय तुम्ही कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? म्हणजे तुमचा बेसिक रेकॉर्ड कधीचे आहे? सगळ्यात पहिले गोकुल भाऊ. 6 तारीख. सगळ्यात पहिले केव्हा जॉईन झाले होते? 6 तारखेला. 6 तारखेला. 6 तारीख कोणती? फेब्रुवारी. फेब्रुवारी आता. अरे नको करा रे असं. म्यूट करा स्वतःला. इथे आवाज येत आहे आम्हाला. हा 6 तारीख. गोकुल भाऊ. हा समाज कल्याणला आणि अंधारला साहेबांच्या पत्र पाठवा. मला ईमेल अपडेट करा. तुम्हाला जे कामं सांगितलं त्यातले एकही केलं नाही तुम्ही? एक काम केलं. आमदाराकडे गेलो होतो, खासदाराकडे गेलो होतो. खासदार साहेब भेटले. आहे तर पाय पाठवा. अमरावतीवरून काल तुम्हाला पाय लावासाठी बोलवलं होतं, तर तुमचं वेळेवर नाही जमलं. ठीक आहे, वेळेवर झालं. काय म्हटलं? नंबर पाठवा त्याचा. कोण आहे तो? ग्रामसेवक. मी त्यांच्या साहेबाशी बोलतो. मी ग्रामसेवक.
हॅलो सर, मी हाय पाठवला आणि डॉक्युमेंट्स पाठवले. ते तारीख किती आजची 18. भाऊ नंबर बोलतो त्याच्यासोबत मी त्या अधिकाऱ्यांसोबत. हा काय कोण नंबर पाठवला? हॅलो सर, मी रोशन खडके. हँडिकॅप सर्टिफिकेट पाठवली सर. रोशन कोणता नंबर पाठवले दादा? जे तुम्ही लिंक पाठवली त्या नंबरवर. हे बघा, जो नंबर आहे ना स्क्रीनवर लिहिलेला 992204 हा नंबर मी माझ्याकडे राहतो आणि ऑफिसमध्ये राहतो. या नंबरवर पाठव. स्क्रीनवरला नंबर. 99. गोकुल भाऊ तुम्ही नंबर पाठवा त्या अधिकाऱ्यांचा, मी बोलतो. हॅलो हो पाठवतो सर. चल पाठवा म्हणतो. या नंबर आहे 992204. हा अश्विनी बोल, काय झालं का तुझं? पाठवलंय बघा मी तुम्हाला व्हॉट्सअपला. हा अश्विनीचं तर 857 आहे का? हा असेल बहुतेक. डायग्नोसिस मल्टिपल सिरोसिस लिहिलेलं आहे ते. हे काय आहे मल्टिपल सिरोसिस? मल्टिपल हॅलो सर. पुन्हा काही दुसरे पेपर आहे का ग? हा पुन्हा काही पेपर आहे का याच्या व्यतिरिक्त? हे जे व्यतिरिक्त आहेत की मग. समजून नाही राहिले या डॉक्टरांचं रायटिंग. हॅलो. आम्ही म्हणजे ह्याच्यात दाखवलेलं आहे ते. हा एक सेकंड मला पाहू दे काय आहे मल्टिपल. मोठं मंच. चेक पाठवलेत बघा सर तुम्हाला. हम्म. ते आम्ही पर्सनल बघितले. तुझ्या DNA वगैरे मध्ये प्रॉब्लेम आहे का काही? हा? रक्ताचा विषय आहे ना? होय होय. हॅलो. हॅलो चल. सिस्टोनिन वर अच्छा अच्छा अच्छा. ह्याला मिळते ना 44% ते? नाही नाही, एक मिनिट थांब, मला समजून राहिली तुझी बिमारी काय आहे तर. हॅलो सर, त्याच ते नंबरवर पाठवला. 9922 लास्ट फॉरवर्ड 8 आहे. हॅलो. अर्ज लागत असेल तर गट भरतो, नाही तर भरत नाही. इलेक्शन भेटून नाही राहिले काय रेग्युलर. हॅलो चल. हॅलो. हॅलो. हे बघ अश्विनी, हा समजून घे अगोदर. मल्टिपल सिटोसाइन हा तुझा डिसीज आहे. मल्टिपल सिटोसाइन हा तुझा डिसीज आहे. हॅलो सर. पाठवलं. मल्टिपल सिटोसिन हा तुझा डिसीज आहे. यामध्ये
डीएनए रिपीट्स वाढतात. हा जेव्हा ते डीएनए रिपीट्स वाढतात तेव्हा तो डिसॅबिलिटी मध्ये काउंट होतो. तर आता यामध्ये सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मल्टिपल सिटोसिन हा दिव्यांगत्व नाही आहे. नाहीये. नाही, दिव्यांगत्व नाही आहे, परंतु ते हाडाशी संबंधित असल्यामुळे तुला दिव्यांगत्वाचे 20% दिल्या गेलेले आहे. बर त्यामुळे याला जे तुला 40% अपेक्षा आहे ते कदाचित नाही होणार, असं मला हे थोडं स्टडी करून समजून राहिलं. हॅलो. तरी पण मी तुला सांगू शकतो की तू मला एक एक अप्लिकेशन रेस कर याच्यावरती की अमोल भाऊ असा असा विषय आहे, हा प्रकारामध्ये मला 40% काही होत असेल तर बघा. तर मी साहेबांसोबत विनंती करून पाहतो, त्या केसला आपण पुढे वाढवू. एक तर होकारार्थी होईल किंवा नकारार्थी होण्याचे चान्सेस जास्त आहे, पण किंबहुना काही काही कधी कधी केसेस पुढे वाढू शकतात. बर तर वाटत असेल तुला तर मला तू ईमेल करून घे. ठीक आहे ताई? ओके. हे बघ माझं पण नक्की कर हा, म्हणजे हे केस आता अर्ध्यात सोडू नको, पुढे वाढवू या केसला आपण. bjp.amolwalke@gmail.com वरती मला डिटेल पाठव पूर्ण तुझी. बर करता येईल ना ईमेल? करतो की. हा करा. ईमेल पाठव, पूर्ण तुझे पेपर पाठव, काय काय झालं ते पाठव. आपण हा विषय थोडा पुढे वाढून बघू, होईल तर ठीक आहे, नाहीतर मग तर काही ऑप्शन नाहीये, पण बघू या विषयाला पुढे पाडून. चालते. ठीक आहे ताई? हॅलो सर. हा आता हॅलो कोण? सर. हा रोशन, तुझा विषय होता, बोल. हॅलो. सर त्या 99 वाल्या नंबरवरच तर पाठवला सर, लास्ट मध्ये 4 वेळा 8 आहे. काय नंबर आहे तुझा शेवटी नंबर? 48 आहे. 90 22 40 80 48. हॅलो. असं कुठलंही मला आलेलं नाही बाबा. रोशन तू व्यवस्थित पाठव, नंबर व्यवस्थित लिही, इथे लिहिलेला आहे, आलेला नाही तुझ्या. सर नंबर 9922 आहे. अरे 041000 वर पाठवणार दादा, कितीकदा सांगावं लागते एकच गोष्ट, इथे समोर लिहिलेलं आहे ना. स्क्रीनवर दिसत नाही सर तुमचा नंबर. अरे 9922041000 आता नंबर आहे, जगजाहीर नंबर आहे माझा हा, पूर्ण भारतामध्ये एक फेमस मिनिट आहे. सर, सांगा सर एक वेळा नंबर. हॅलो हॅलो. 9922041000. काकू कोणाकडला आवाज आहे काकू बाबा? काकू 000 वाला नंबर आहे म्हणते ना. चला नेक्स्ट बोला, कोण आहे? सर विद्यासागर, मैं बात करना चाहता हूँ. बोलो क्या बात करना है? 3 दिन हो गए मेरे को, आपको मतलब डिटेल्स भेजी थी मैंने. मध्य प्रदेश से रवि कमरिया बात कर रहा हूँ. कौन सी तारीख को जुड़े थे आप? 13 तारीख को. उसके पहले कब जुड़े थे? हेलो. नहीं सर, 13 तारीख को पहली बार जुड़ा था.
13 तारीख को आपका नाम ही नहीं है। रवि कमरिया के नाम से होगा। नहीं है, तारीख देखो, याद करो बराबर। 13 सर फेब्रुआरी बिल्कुल बात मैं, कर रहे हो ना? हाँ फरवरी की बात कर रहा हूँ सर। अरे पक्का 14 मेरे को से जोड़े आपकी थे ना बात यार हुई। तुम लोग, 14 को जोड़ा तो 13 को नहीं जोड़ा है। 14 तारीख को जोड़ा है। लोकोमोटर ग्वालियर से है प्रॉपर। हाँ। 50% है डिसेबिलिटी। हम्म। फैमिली में एपीएल कार्ड है, राशन कार्ड एपीएल है, वीडियो हेलो बनाकर। निमित बोल रहा हूँ। हेलो। अरे क्या प्रॉब्लम है यार आप लोगों का? मैं जब बात कर रहा हूँ तो रुकिए ना जरा सा, सबसे बात करेंगे अपन। 2-2 3-3 लोगों से तो बात नहीं कर सकता मैं। रवि कमरिया। हाँ सर, वो आयुष्मान कार्ड को लेकर बात हुई थी। हाँ। मैंने आपको सारे डॉक्यूमेंट्स आपके व्हाट्सएप नंबर पर आपने मांगे थे, तो मैंने भेज दिए थे उसी समय। आपने कहा था डिटेल्स भेजी है, तो मैंने डिटेल्स भेजी थी। और सर मैंने दोबारा से सीएम हेल्पलाइन पे संपर्क भी किया था, वो लोग बड़ी मोबाइल नंबर बदतमीजी से बताओ बात तुम करते हैं सर। मोबाइल नंबर बताओ। लास्ट 94259 हाँ। 889 89 367। 9425 3 9425 9836। मुझे हाई भेज सकते हो क्या फिर से? 94। हाँ मैं आज फिर से भेज दूंगा आपको, कोई प्रॉब्लम नहीं है। अभी अभी भेजो। अभी मैं रिसेंड कर देता हूँ, कोई दिक्कत नहीं, आप 1 मिनट रुको। सर मी बोलू शकतो का? हाँ बोला, कौन बोलता है? सर विद्यासागर सागर कांबळे बोलतोय, कोल्हापूर महाराष्ट्रामधून. विद्यासागर, हाँ। एक कोल्हापूर सेकंड महाराष्ट्रामधून बोलतोय. मला थोडं नोट करू द्या. विद्यासागर सागर कांबळे. सागर कांबळे. हा. पर्सेंटेज? पर्सेंटेज 65, पण ऑलरेडी 100% आहे. ते जुनं माझं 65 आहे. आता किती अजिबात आहे? नाही. आता मी नवीन ते रिन्यू करायला गेलो, पण ते डॉक्टर काय म्हटले, त्याला सगळी प्रोसेस करायला पाहिजे, आहे ते आता यूज कर म्हटले. माझं 100% मला अजिबात चालता येत नाही. प्रकार काय आहे? हॉस्पिटल. पोलिओ आहे की काय आहे? बाय बर्थ आहे? पोलिओ 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 लहानपणापासून पोलिओच आहे. पोलिओ आहे, त्याच्यामध्ये 3 ऍक्सिडेंट झालेत माझे. सध्या अशी कंडिशन आहे, बसूनच असतो घरी. बर. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. कशामध्ये? आर्ट्स मध्ये. बीए कोणत्या मध्ये वर्षी? केलं. हा. कोणत्या वर्षी? 2016. म्हणजे गॅप पडला होता, त्याच्यानंतर ते केलं मी 2016. डिस्ट्रिक्ट कुठला आहे? कोल्हापूर. कोल्हापूर. तहसील? हातकणंगले. काय? हातकणंगले. हातकणंगले. कणंगले. HAT. हा. हातकणंगले. HAT KAN KAN. GALE. अच्छा, हातकणंगले. हातकणंगले. हा. इथेच राहतं का? गावा कोणते गाव? त्याच्यामध्ये पट्टण कडोली. पट्टण कडोली. स्पेलिंग सांगा. PATTAN. जे PATTAN. PATTAN. पलन. पट्टण. PATT. अच्छा, पट्टन. हाँ ठीक है. पट्टण कोडोली. KODOLI. अच्छा, मोबाइल नंबर? 99
हा 75 बरं 87 हम्म 6609. आपण पाठवला तोच नंबर आहे ना, 4 तर ते 2 नंबर आहेत माझं. सर नंबर पाठवला तुम्हाला. हॅलो हो हो पाहतो. हा बोला, काय विषय आहे तुमचा? सर, कसं आहे माहिती का, म्हणजे आपल्या जिल्ह्याला 5 स्टार MIDC आहेत. याच्यामध्ये आमच्या गावाजवळ 2 किलोमीटर आहे 5 स्टार MIDC. मग त्याच्यामध्ये असं उद्योगधंदा करण्यासाठी आपल्या हँडिकॅप लोकांना एखादा प्रोजेक्ट किंवा त्याच्या संबंधित जागा वगैरे मिळेल का, किंवा एखादा उद्योग करायचा आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 250 ते 300 दिव्यांग आहेत. मी तर प्रहारच्या अंतर्गत काम चालतं आपलं, म्हणजे त्याचं काम करतो. बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज आहे, म्हणजे संघटनचं वगैरे. मग ते म्हटलं तुम्हाला विचारून आपल्याला छोटा मोठा उद्योग झाला हँडिकॅप मधून, किंवा कसं आता हँडिकॅप लोकांना का नाही, आता संस्था आहेत ना आपल्या, म्हणजे कंपन्या, त्या कंपन्यामध्ये काम दिलं जात नाही. ते आपल्याला 4% रिझर्वेशन आहे, तरी सुद्धा तिथं कंपनीमध्ये आपल्याला अलाउड नाही. त्याच्या संदर्भात एखादा म्हणजे जागा मिळते आपल्याला हँडिकॅप मधून उद्योग करण्यासाठी, किंवा एखादा उद्योग आपल्याला सरकार मान्य फॅसिलिटीतून उभा करता यावा, किंवा तशी परमिशन असेल तर आपण त्याच्या संदर्भात तयार आहोत की उद्योग एखादा स्थापन करू शकतो हँडिकॅप लोकांच्यासाठी. व्हीलचेअर वगैरे, व्हीलचेअर तयार करणे, हँडिकॅपचे हे असतात ना इक्विपमेंट, तसं तयार करायचं डोक्यात आहे माझ्या. इंडस्ट्री लाईन मध्ये पण आपली थोडीफार ओळख आहे. या सर मैंने संदर्भात आपको भेज दिया है. रवि जरा 2 मिनट रुको, मैं भैया से बात कर रहा हूँ. या संदर्भात मला तुमची मदत पाहिजे, कारण हा MIDC कोल्हापूरला जो MIDC एरिया आहे ना 5 स्टार, हा प्रकल्प आहे, पण त्याच्यामध्ये हँडिकॅप लोकांना कुठेही जागा नाही किंवा काय नाही. आणि तसं जर केलं तर लोकांना जागेची परमिशन वगैरे असते, म्हणजे आपल्याला उद्योगधंद्यासाठी जागा मिळावी, किंवा तुमच्या माध्यमातून किंवा साहेबांच्या माध्यमातून एखादा छोटासा उद्योग उभा राहावा, जेणेकरून 50 भर लोकांना काम लागेल. आणि आपण याच्यासाठी साहेब फुल टाइम देऊ शकतो, म्हणजे सामाजिक क्षेत्रासाठी आपल्याला काय याच्यातून येतो नाही का, अर्निंग करणे असा उद्देश नाही, फक्त लोकांना याच्यातून काम भेटलं पाहिजे, म्हणजे आपले लोक कोणावर डिपेंड होता कामा नये. आणि कोल्हापूरमध्ये मला तुमच्यासोबत थोडं काम करायचं साहेब, म्हणजे दिव्यांगांच्या अडचणी किंवा प्रश्न मांडायचे तुमच्यासाठी, तुमच्या म्हणजे करवी. कोल्हापूरला आपल्याला दिव्यांगांना रोजगार उभा करण्याकरता काहीतरी उपाययोजना करायचा आहे, हा तुमचा प्रश्न आहे, किंवा हे तुमचं सजेशन आहे? हा, पण ते 5 स्टार MIDC आहे ना, त्याच्या अंतर्गत कमीत कमी आमच्या इथं 3 ते 3.5 हजार लोकांचा समूह आहे या एरियामध्ये दिव्यांगांचा. 3,000 दिव्यांग आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये आहे. होय, आणि माझं कसं 3 ते 3.5 हजार दिव्यांगांचं कनेक्ट आहे मी. त्यांचं UDID कार्ड, त्यांचा कोणताही प्रॉब्लेम असू दे, पेन्शनचा प्रॉब्लेम असू दे, आपण तो सॉल्व्ह करतो किंवा त्यांना माहिती देतो. मग कसं आहे, तुमच्या अंतर्गत कसं असतं, एखाद्या माहितीगार माणसाच्या अंतर्गत जर काम केलं तर आपल्याला पण त्याचा फायदा होतो, आणि एखादा जर उद्योग उभा केला किंवा दिव्यांगांना छोटे छोटे उद्योग स्वतःचे केले तर ते कसं कुणावर डिपेंड राहणार नाहीत ना, स्वतः ते काम करू शकतील. कारण ही आत्ताची सध्याची 2,500 पेन्शन आहे, म्हणजे पुरतच नाही लोकांना. बरं, तर दादा कोल्हापूरला आपले भयंकर म्हणजे भरपूर कनेक्ट आहे आपले, पण आपण करू शकतो विद्यासागरजी. कोल्हापूरला एक सभा आयोजित करा. करेक्ट साहेब. ज्यामध्ये जे आपले मेन पदाधिकारी आहे, मग तो पक्ष कुठलाही असो, तो विषय नंतरचा आहे. हा, ते आपले दिव्यांग लोक पाहिजे त्याच्यामध्ये, दिव्यांग लोक पाहिजे, बरोबर आहे. आलं लक्षात माझ्या. एक 100 लोकांचा ग्रुप हे करा, कार्यक्रम ऑर्गनाईज करा. त्या कार्यक्रमामध्ये मी नागपूरवरनं येतो कोल्हापूरला. आमचे ते खूप ऍक्टिव्ह आमचे हेही आहे, संजय पाटील आहे, संजय पाटील टाकोडीचे. हा, टाकोडीचे, त्यांनाही बोलवू आपण, आणि त्यांच्या मार्फत आणखी काही लोकांना बोलवून एक सभा आयोजित करू, आणि त्या सभेमध्ये MIDC मध्ये जास्तीत जास्त दिव्यांग कसे जोडता येईल आणि
आपल्याला दिव्यांगांसाठी रोजगार कसा उपलब्ध करता येईल त्या संदर्भात आपण माननीय श्री कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा करू. हा हा आता कलेक्टर साहेब माझ्या आहे तिथले कलेक्टर साहेब जे आहे अमोल येडगे साहेब आहे. अमोल येडगेजी आहे. अमोल येडगे साहेब. मी अमोल येडगेजी सोबत बोलून घेईल, काही विषय नाही आहे. आणि हॅलो सर, मी 200 स्क्वेअर फीट साठी पण तो एमआयडीसी मध्ये एक प्रस्ताव दिलाय. म्हणजे आपल्याला 200 स्क्वेअर फीट जागा मिळते ना, एमआयडीसी मिळावी, एखादा मी छोटासा उद्योग स्वतः उभा करायचा, याच्यासाठी पण मी प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला दिलाय. आमच्या 10-15 लोकांना द्यायला लावलाय मी तो. हो, आपण ते मार्गी लावू. हे विषय सगळे हे मार्गी लागणारे विषय आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम आता कसं आहे, कारण तुम्ही जे आहे तुमच्यासोबत मी या प्रकारे याच्याकरता बोलत आहे कारण तुम्ही ऑलरेडी लोकांच्या संपर्कामध्ये आहात आणि लोक तुमच्या संपर्कात आहे. आणि संजय पाटील विचारा, आपलं कॉन्टॅक्ट पण चांगला आहे. मी त्यांच्या अंतर्गत पण काम करतो. त्यांना आपल्याला गरज असेल ना, त्यांच्याशी पण मी बोलतो. थांबा, मी लावून घेतो फोन त्यांना, त्यांच्याशी बोलतो एकदा. हॅलो सर, पाठवलं सर 000 सर. हॅलो सर. 5 मिनिट थांबा. जय श्रीराम साहेब. संजय पाटील बोलताय ना? मुलगा बोलत आहे का? भाऊ कुठे आहे? नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आम्ही आठवण काढत राहतो, तुम्ही विसरून जाता. अच्छा अच्छा अच्छा. काही नाही, आपला मॉर्निंगला दररोज सकाळी 7:30 वाजता ऑनलाईन संवाद राहतो, तुम्हाला माहित असेल. त्या संवादाच्या माध्यमातून भरपूर दिव्यांग मित्र आणि दिव्यांग लीडर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातून वेगळ्या वेगळ्या तहसीलमधून जुळतात. आता आपल्यासोबत ऑनलाईन मध्ये विद्यासागरजी जुळलेले आहे, जे हातकांगले इथून आहे. हा इथून आहे आणि त्यांचं गाव आहे पट्टण. पट्टण कडोली. तर त्यांचं नाव आहे विद्यासागर कांबळे. कांबळेजी. प्रहारच्या सोबत ते जुळलेले आहे बहुतेक. तुम्ही दत्त दिव्यांगाला सभासद आहे का विद्यासागरजी? दत्त दिव्यांग ग्रुपला तुम्ही ऍड आहेत का? नाही सर. नाही आहे म्हणतात. तर मला विषय असा होता, ते पण ऐकत आहे ही मीटिंग आपली, की त्यांच्या संपर्कामध्ये जवळपास 3,500 दिव्यांग आहे कोल्हापूरचे. आपल्याही संपर्कामध्ये 8-10 हजार दिव्यांग आहे तुमच्या माध्यमातून. तर त्यांचा असा विषय होता की जे MIDC आहे तिथे, त्या MIDC मध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिव्यांगांना रोजगार कसा प्राप्त करून देता येईल आणि जे आपले पदाधिकारी आहे ज्यांना गरज आहे त्यांना 200 स्क्वेअर फीटचा विषय कसा त्यांचा क्लिअर करून देता येईल, असं त्यांचं मत होतं. कोणाचे? तुम्ही सागर संपर्कात आहे का? विद्यासागर आहे म्हणतात. दुसऱ्या डब्यात कमी हा ना, मग मला कमी द्या म्हणलं. आता आपण काय करू, हे सगळ्यांना भेटलेले आहे का? यांनी सर्वांना भेटून झालेले संवाद राहतो. आपल्या समाजामध्ये काय होते, सगळे लोक सगळ्यांकडनं भेटून येतात तेव्हा आपल्या संवादाला जोडतात. पूर्ण आमदार होऊन जाते, त्यांचे सगळं काही होऊन जाते, मग ते आपल्याला जोडतात. आता आपण काय करू, माझं असं मत होतं त्यांना की तुम्ही तिथे कोल्हापूरला एक 150, 200 किंवा 100 लोकांचा एक हे करा, मोठी मीटिंग ऑर्गनाईज करा. नागपूरवरनं मी येतो, पाटील साहेबही येतात आणि काहीतरी तोडगा काढू आणि जे आपले येडगे साहेब आहे कलेक्टर साहेब त्यांना भेटू आणि त्यांना भेटून पुढची दिशा निर्धारित करू, नाही का?
मी म्हटलं तोच विषय होता की आपण कशी सभा ऑर्गनाईज करण्याची यांना सांगत आहोत, मार्गदर्शन करत आहोत. मग आपण हा विषय पुढे वाढवू मग तिथे. चालेल. ठीक आहे ना विद्यासागरजी? पाटील साहेब पण रेडी आहे. ठीक आहे. त्यांना माहिती आहे सागर नाही, कारण वडगावे पाटील साहेब कसे आहे, माझे खूप चांगले मित्र आहे. त्यांनी आता दत्त जयंतीचा कार्यक्रम घेतला होता त्यांच्या हो संस्थेमार्फत. माहिती आहे. पुरस्कार पण वितरण केला होता इचलकरंजीला. मी आलो होतो हा. इचलकरंजी, तेव्हा पण मी आलो होतो. तर एकदम, आणि आमचे ते शहराचे म्हणजे हे संयोजक पण आहेत. माहिती आहे मला, माहिती माहित आहे ना? तर ते तुम्ही करा 100-200 लोकांचा कार्यक्रम. आम्ही दोघेही तिथे येऊ आणि बघू मग करता येईल त्या मार्गे. सर तुम्ही मला डेट द्या कोणत्या दिवशी करायचा, त्या दिवशी मी अरेंजमेंट करीन. म्हणजे तुम्ही तुमची वेळ द्या मला. पण गाव आहे आणि तिथं शेजारीच एक एमआयडीसी आहे. हो. दोन्ही मोठी गाव आहेत. तर ते हा. बरं. एक काम करू ना आपण. भाऊ मी काय म्हटलं, पक्ष नाही का, पक्ष थोडं आपण आपला पक्ष म्हणून काम, आपण दिव्यांग बनून काम करू. अच्छा. राजकारण मदत घालू नका. मी कधीच आमच्या गायडन्स कमी पडतो. काही हरकत नाही भाऊ. आपण या मंचाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणू आणि दिव्यांगांसाठी कार्य करू. नो वरी. खूप सगळे आपले रिस्पेक्ट करतात, प्रेम देतात, आपला मान सन्मान करतात. आपणही त्यांचा मान सन्मान करतो. काही विषय नाही. करू आपण. तुमचे सहकार्य राहू द्या, काही विषय नाही. मी यांना लाईन अप करायला सांगतो. ठीक आहे. ओके दादा. ओके. हॅलो. आणि आपण रोज आता एक सकाळी 9 वाजता गेस्ट, जे प्रत्येक शहराचे माननीय व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती या दिव्यांग क्षेत्रात जे कार्य करतात, संभाषण ठेवलेलं आहे 10 मिनिटाचं सकाळी 9 वाजता रोज. तर जसं कोल्हापूरचे तुम्ही आहे किंवा आणखी पदाधिकारी, त्यांना आपण बोलवून तिथल्या कोल्हापूरच्या सर्व दिव्यांगांना मार्गदर्शन करणे, काही त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे किंवा जर काही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ते करणे, असा विषय आपण सुरू केलेला आहे. तर कोणताही हॅलो सर, रोशन खडसे बोलतो सर. नाही. बरोबर. हॅलो सर. बरोबर. शासकीय कार्यालयामध्ये की संजय पाटलांच्याकडनं विषय संपला. बरोबर. तर आता माहित आहे का काय झालेलं आहे? ही जी माहिती आहे ना, ही बऱ्याच दिव्यांगांना माहिती आहे, पण बऱ्याच दिव्यांगांना माहित नाही आहे. तर तुम्हाला ऍज अ गेस्ट म्हणून आम्ही इन्व्हाइट करू. कॉल येईल तर तुम्ही तुमची तारीख, 1-2 दिवसाची तारीख मॅच करून त्यानुसार मग त्याचे आपण त्या गावातील दिव्यांगांना तुम्हाला कनेक्ट करून देऊ. ठीक आहे भाऊ? यस. चला, धन्यवाद. धन्यवाद. हो, धन्यवाद. गुड डे सर. गुड डे. हॅलो सर, रोशन खडसे बोलतो सर. हे बघा, प्लीज मला माझी विनंती आहे तुम्हाला, जेव्हा मी बोलून राहिलो तुम्ही वारंवार फोनवर आमचं सांगता रोशन खडसे बोलत आहे, असं नको करा ना. मी येतो तुमच्याकडे बोलायला. इकडे ठीक आहे सर, सॉरी. 2-2 लोकांशी कसं बोलणार आहे? आता माझी यांच्याशी बोलणं, विद्यासागर सोबत बोलणं सुरू आहे. सॉरी सर. विद्यासागर कुठे आहे तुम्ही? बोला सर, बोला. तर माझं आता पाटलांसोबतही बोलणं झालेलं आहे. तुमच्या समोर तुम्ही काय करा, सभा आयोजित करा 100-150 दिव्यांगांची. मला तारीख सांगा, त्या तारखेला आपण येतो आणि काय मार्ग काढायचा आहे, कसं MIDC मध्ये नोकऱ्या जास्त मिळवून देता येईल, 200 स्क्वेअर फीटचा विषय कसा सॉल्व्ह करता येईल, जे मेन पदाधिकारी आहे त्यांना घ्या आणि हा कार्यक्रम पुढे वाढवू. सर फक्त आपली डेट मला एक द्या, 15 दिवस अगोदर द्या, म्हणजे त्याप्रमाणे मला अरेंजमेंट करता येईल. नाही, मी माझ्या डेट मॅनेज करून घेईन. तुम्ही मला डेट सांगा की अमोल भाऊ ही तारीख द्या, मी तशी तारीख कन्फर्म करून टाकेन. बरं. हॅलो. ठीक आहे. हॅलो. आपली जी इन्फॉर्मेशन ग्रुप आहे ना, म्हणजे त्याच्या दिव्यांगा संदर्भात माहिती येते, त्या ग्रुपला माझा नंबर ऍड करून घ्यावा, म्हणजे मला माहिती येईल ना. हो, ठीक आहे. चालतंय. आणि कोल्हापूरमध्ये कसं मी आपल्या संग काम करण्यास तयार आहे, म्हणजे इच्छा आहे आपली. कारण कसं आहे, आपल्याला कोणताही पक्ष किंवा कोणताही नाही, फक्त आपला एकच पक्ष आहे दिव्यांग. आपला एकच पक्ष आहे दिव्यांग. ठीक आहे. आपण त्याच्या अंतर्गत काम करायचं. मतभेद काय असले
तर आपसात मिटवून घ्यायचं, दिव्यांगांच्या संदर्भात मतभेद नको होत आपले. येस येस येस. आपण दिव्यांगासाठीच काम करतोय आणि आपल्या ऑल ओव्हर इंडिया करिता आपली एक फाउंडेशन आहे, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन. म्हणजे हा कार्यक्रम दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन आहे. या दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे पूर्ण भारतामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सचिव, प्रदेश अध्यक्षाची नेमणूक करणं सुरू आहे. आपण सर भेटू, आपल्याला चर्चा त्याच्यामध्ये काम करण्यात आवडेल आणि आपण 24 तास देऊ त्याच्यासाठी कामासाठी, कारण आपल्या लाईफचा एकच म्हणजे दिव्यांगांचं कल्याण. येस सर शुअर, बिलकुल. काही राहिलं तर तुम्ही लाईन अप करा, आपण ते करू नक्की. आणि एक तुमच्याकडून एक जबाबदारी आपल्याला पडावी अशी इच्छा. एक जबाबदारी द्या मला. देतो. आणि मला कधी अडचण आली तर मी तुम्हाला कॉल करत जाईन. ठीक आहे सर? बिलकुल, मी नंबर सेव्ह करेन नक्की. मला कार्यकर्त्यांची खूप आवड आहे. थँक्यू सर. ठीक. आणि एकदा एक जबाबदारी देऊन बघा. चालतंय. ठीक. ओके. चला बोला, कोणाला बोलायचं आहे आता? हा, सर मैंने आपको डॉक्यूमेंट भेज दिए. अश्विनी सुद्धा तुझा विषय झाला होता का ताई? ईमेल कर म्हटलं होतं, तुझा विषय झाला. रोशन खडसे, तुम्हाला विषय काय था? हा सर, पाठवलं सर. एक सेकंड थांब. रोशन खडसे आणि नाही, तुझे 40% नाही आहे रे बाबा रोशन. हा सर. हा तुझे पर्सेंटेज 40 नाही आहे. हा रिजेक्ट दाखवलाय सर त्याच्यात. तुझे पर्सेंटेज 40 पेक्षा कमी आहे, त्यामुळे तुझी केस रिजेक्ट झाली. तुझं पेन्शन सुरू होणार नाही. तर सर वाढून द्या ना सर, माझ्याशी काम नाही होत सर. अरे पण मी कसं वाढवून देऊ? मी तुला मार्गदर्शन करू शकतो की काय करायचंय. काय तुला हे कमी झालाय ऍक्सिडेंट झालेला आहे ना? हा सर. ऍक्सिडेंट झालेला आहे तुझ्या हातापायामध्ये. तुला चालता वगैरे येते, पण तुझ्या हातापायात दुखणं आहे, हा विषय आहे, बरोबर आहे? हा दुखणं आहे आणि चालायच्या वेळेस त्रास होते खूप. चालायच्या वेळेस काम त्रास नाही होत. होतो. तर दादा, हा सर. हा विषय दिव्यांगात मोडतो, परंतु 40% तुझे दिव्यांगत्व नाही आहे असं डॉक्टरांनी सरळ लिहून दिलं आहे. लेस दॅन 40%. म्हणूनच मी म्हटलं पेपर पाठव. आता इथे सांगू शकतो तुला जर 40% मान्य नसेल, 40% दिव्यांगत्वापेक्षा जे तुला कमी दिलेलं आहे, जर ते तुला मान्य नसेल तर तू रिचेकअप करिता अप्लिकेशन करू शकते. मगाशी आपलं संभाषण काय होतं की मी तुला म्हटलं मागच्या 3 वर्षापासून UDID कार्ड का नाही बनलं. आता संभाषणनी आता हे चेंज झालं. आता असं आहे की तू अप्लिकेबलच नाही आहे त्याच्याकरिता. अच्छा. तर तुला आता मेडिकल मध्ये जाऊन ते मान्य नाही आहे तुला, असं तुला ते बोलावं लागेल. आणि मान्य का बरं नाही आहे हे तुला एखाद्या डॉक्टरांची सर्टिफिकेट घेऊन किंवा तुझी जी मेडिकल ट्रीटमेंट सुरू असेल ते दाखवून सांगावं लागेल की खूप त्रास आहे, मला चालण्यात त्रास आहे, मी काहीही कामं करू शकत नाही, त्यामुळे किमान मला 40-42% तरी देण्यात यावे, असं तुला बोलावं लागेल त्यांना. ठीक आहे सर. 1-2 लोकांचे रिकमेंडेशन पण घ्यावं लागेल. आला की रिकमेंडेशन चालत नाही, पण डीन साहेबांना विनंती करावी लागेल. जर तुझी केस जर जेन्युइन आहे तर नक्कीच तुला त्यामध्ये लाभ मिळेल. हाच एक मार्ग आहे दादा. ठीक आहे सर. ठीक आहे, तर मी इथे लिहितो आहे की चेक अप करायला सांगितलेलं आहे. कधी करणार आहे हे अपडेट मला? सर मी ह्या एखाद्या हप्त्यामध्ये करतो सर. काय म्हटलं? ह्या हप्त्याभरात करतो म्हटलं सर. हा, हप्त्याभरात कर. तिथे जा हॉस्पिटलला, रिचेकअप कर, पहिले कॅन्सल कर आणि मग पुढे वाढ. आणि सोबत त्याच्या अगोदर एखाद्या डॉक्टरशी सल्ला घे. जी सर.
तू एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घे पुन्हा, ठीक आहे? सर तुमचं हॅलो कोणी सर. ओळखीचं असेल ना सर? हॅलो. कलमेश्वर, सर मैंने अरे माझं तर ओळखीचे गाव आहे, विषय तो नाहीये मित्रा. माझ्या ओळखीचे सगळेच आहेत. सर पण नियमात ते सर बसलं ते पाहिजे कसं ना. आहे, ते प्रत्येकाचे सर पैसे घेते, पैसे राहत नाही सर. एक्सरे पण काढायचे पैसे घेते, पूर्ण डीपी लागतात. मेओ मध्ये कर ना सगळं हे. मेओ मध्ये सर मेडिकल मध्ये ऑपरेशन झालं होतं. मेडिकल मध्ये नाही होणार, तुझं कडमेश्वर आहे, तुझं मेओ मध्ये होईल. तू मेओ मध्ये जा. चेकअपला मेओ मध्ये जावं लागेल आता, है ना? आता तुला मेडिकलला जायची गरज नाहीये, तुला मेओ मध्ये जावं लागेल. तुझ्या ग्रामीण मध्ये येते, मेओ हॉस्पिटलला जा. हम्म. मेओ हॉस्पिटलला वार्ड नंबर 18 हा. तिथे जा, ठीक आहे? हा. आणि तिथे जे कोणी असेल त्यांच्याशी हा. बोल की हे मला प्रस्ताव हा मंजूर नाहीये, मला रिचेकअपला घ्या. काय म्हणतात ते मला सांग मग. ठीक आहे सर. आणि एकदा साहेबांकडे जा. कोणत्या साहेबांकडे? कोणत्या? देशमुख साहेबांकडे. हा. त्यांचे पत्र घेऊन घे. जी. त्यांचं पत्र घेऊन घे. एखाद्या पहिले डॉक्टरकडे जा, डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन लिहून घे, काय काय डिटेल विचारून घे. त्यानंतर आमदार साहेबाचे पत्र घे आणि हे 1-2 डॉक्युमेंट तयार करून तू तिथे जा वार्ड नंबर 18ला. त्यांना विनंती कर, मला हे मंजूर नाही आहे हे सांग. आणि शक्य होत असेल त्यावर ते काय म्हणतात तर बघ. आणि डीनला भेट, ठीक आहे? ठीक आहे सर. ओके सर. ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. हाँ बोला, हॅलो पुन्हा सर. बोलायचं होतं. सर हेलो मैं सर. रवि कवरिया बात कर रहा हूँ। सर मैंने आपको डॉक्यूमेंट भेज दिए हैं, आधा घंटा हो गया मुझे भेजे हुए। भैया आधा घंटा हुआ तो मैं क्या करूं? आप एक तो आपका काम उत्तर प्रदेश से, मुझे उत्तर प्रदेश के ज्यादा कांटेक्ट है नहीं भैया, मेरी मैं आपसे उत्तर विनती। प्रदेश से नहीं, हाँ मध्य प्रदेश से बात कर रहा हाँ, हूँ। आई एम सॉरी, मध्य मध्य प्रदेश से बात प्रदेश। कर मध्य प्रदेश, यहाँ मेरे महाराष्ट्र के प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहे, मध्य प्रदेश के भी करते हैं। लेकिन आपने भेजा है, रुको ना जरा। आधा घंटा क्यों बता रहे हो मुझे? आपने भेजा है आधा घंटा से, यहाँ पे मैं बात सर ही कर मैं रहा केवल आपको, हूँ। अरे ओके थैंक यू। रवि भैया, शब्दों का उच्चारण से ही आदमी जीतता है। आप मेरे को बोल रहे हैं आधा घंटा हो गया भेज दिया, तो मैं खाली थोड़ी बैठा हूँ, मैं भी सबकी बातें सुन ही रहा हूँ ना। सर मैं समझता हूँ आपकी प्रॉब्लम, बट मैं केवल आपको बता रहा हूँ कि सर मैं कोई भेज बात चुका नहीं राजा, मैं देखता हूँ, रुक, कोई बात नहीं, टेंशन मत लो, कोई बात नहीं। सर मुझे आपसे कॉल पे बात करनी है। रवि, क्या तारीख को जोड़े थे बोले तुमने? 14 को सर मेरा हुआ था, मैंने आपको डॉक्यूमेंट भेजे भी थे, अभी हाँ दोबारा भी भेजे हैं। आवाज आपला विषय राहिला तो सर। अभी विषय क्या है कमरिया तुम्हारा रवि? सर आयुष्मान कार्ड से जुड़ा हुआ है सर। तो क्यों नहीं बन रहा आयुष्मान कार्ड तुम्हारा? ये तुम्हारा सर वो दिव्यांग हाँ, दिव्यांग अधिकार संरक्षण कानून के तहत पात्रता पर्ची की जरूरत नहीं होती, लेकिन वो लोग कह रहे हैं बिना पर्ची के हम बनाएंगे नहीं। बिना पात्रता पर्ची के आयुष्मान कार्ड बनाने को वो लोग तैयार नहीं है। और जबकि सुप्रीम कोर्ट का ये आदेश है, संविधान में ये अधिकार दिया गया है दिव्यांगों को, दिव्यांग अधिकार संरक्षण कानून 2016 की धारा 26 के तहत, कि इन्हें कोई भी स्वास्थ्य की सुविधा पाने के लिए किसी पात्रता पर्ची की आवश्यकता नहीं है। मैंने आपको डॉक्यूमेंट भी भेजा है सर, वो जिसपे ये लिखा हुआ है। मैंने सीएम हेल्पलाइन पे भी कंप्लेंट की सर, वो लोग सही से बात ही नहीं करते, बदतमीजी करते। अच्छा
रवि, तुम्हारी बात को मैं समझा भी हूँ और नहीं भी समझ पाया पूरे तरह से। आप एक काम करो, आपका जो विषय है, आप पढ़े लिखे हो, आपने जो मुझे व्हाट्सएप पर भेजा है, मैं आपको ईमेल कर मेरा देता हूँ। HR जो है वो सब पढ़ लेगा, मैं भी उनके साथ बैठ के समझूंगा केस को आपके। कृपया करके मुझे ईमेल पे डिटेल में लिख के भेजो, ये जो ईमेल, ईमेल स्क्रीन पर दिख रहा है वही है। ताकि जो ईमेल है मैं आपके MP के जो अपर अधिकारी है उनको फॉरवर्ड करके उसके फॉलोअप लेते हैं, विषय क्या है इस विषय को लेकर। अभी फिलहाल मैं आपको इतना बोल सकता हूँ। जी सर, मैं भेजता हूँ आपको, इसी ये पर भेजता हूँ जो bjp.amol स्क्रीन पर वाल दिख के रहा इस पे ईमेल कर दो, ठीक है रवि? है। जी जी, बहुत चलिए, बहुत धन्यवाद सर। बहुत बहुत और एक और धन्यवाद। चीज मैं बोलना चाहूंगा सर। अभी मत बोलिए, अभी अगर 9:30 बज गए, कल बोलिए जो भी बोलना है प्लीज। सिर्फ रवि जी, 1 मिनट, 1 मिनट, इससे ज्यादा समय नहीं लूंगा मैं आपका। बोलिए। सर कि माझा मध्य विषय प्रदेश से जुड़ा बोलतो हुआ आहे. हेलो, मध्य प्रदेश से जुड़ा हुआ जो भी दिव्यांगों के सारे कार्य हैं, अगर मैं कोई सहायता कर सकता हूँ तो मैं तैयार हूँ सर। ठीक है रवि, इस विषय में हम बात करते हैं। पहले आप कम से कम, आपको अभी एक काम दे सकता हूँ मैं, हाँ सर बताइए। आपको एक काम अभी दे सकता हूँ मैं, कि आप मध्य प्रदेश ग्वालियर, हम्म, आपको काम करना है तो ग्वालियर, मध्य MP ग्वालियर का एक व्हाट्सएप का ग्रुप बनाइए दिव्यांगों का, और उसमें ग्वालियर के जितने भी दिव्यांग है, 1000, 500, 200, 300, उनको जोड़िए उस ग्रुप में। ऑल ओवर इंडिया के लिए हमने अपनी अपना मेंबर बनाना चालू कर दिए हैं दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन के माध्यम से। और ये फाउंडेशन अलग अलग शहर में आके अलग अलग लोगों के लिए मदद करेंगी। मेरे पास BJP का महाराष्ट्र का चार्ज है। इंडिया में हम फाउंडेशन के माध्यम से काम करेंगे और इसके माध्यम से भी करेंगे, जैसा भी जहाँ जरूरत पड़े। तो आपको ये अभी गाइडेंस है कि आप अति तत्काल व्हाट्सएप का ग्रुप बनाइए और उसमें दिव्यांगों को जोड़ना चालू करिए। MP की समस्याएं, ग्वालियर की समस्याएं आपको लेकर सॉल्व करते हैं। जी सर, हेलो सर। मैं बिल्कुल करूंगा। डोर लाओ ना बेटा, इससे आवाज येता है। सर अमोल वाल के @gmail.com ही है ना सर? नहीं नहीं, bjp.amolwal के यहाँ लिखा है भाई, प्लीज वो देख लो, अच्छे से पढ़ो उसको, और सारे जी जी। डॉक्यूमेंट जोड़ना उसमें। तो आज भैया हेलो सर। 9:40 बजे हुए हैं, ऑलरेडी हम 10 मिनट लेट चल रहे हैं। मेरे ऑफिस में और भी दिव्यांग लोग आके बैठे हैं, जैसे कि आप जानते हैं कि 9:30 से बाद में मैं दिव्यांगों को जो आपने मिलने आते हैं उनको समय देता हूँ। कल सुबह फिर से 7:30 बजे जी हम लोग, आज जिनकी समस्या हेलो सुनी सर। नहीं गई है, अमोल. ताई प्लीज समजून घे, वेळ झालेला आहे, उद्या सकाळी बोलूया आपण या विषयावरती। कल सुबह फिर से 7:30 बजे हम लोग मिलेंगे। आज जिनकी समस्या सुनी नहीं गई है या रह गई है, या जिनको भी बात करना है, कल सुबह 7:30 बजे आप ज्वाइन करिए। फिर से आपकी समस्या सुनी जाएंगी और मार्गदर्शन किया। आप सभी यहाँ पर इतनी बड़ी तादाद में जुड़े हुए हैं, सैकड़ों लोग लाइव देख रहे हैं, फेसबुक लाइव। जय सर. तो आपका बहुत बहुत शुक्रिया। इसी तरह बात करते रहेंगे, चर्चा करते रहेंगे और दिव्यांगों को सक्षमीकरण की तरफ लेकर जाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग।